बातमी बदलापुरातून आहे। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेंना भाजपकडून नगरसेवक पद देण्यात आलं। खासगी शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवाय अनेक दिवस ते कारागृहात सुद्धा होते। त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि आता ते जामिनावर बाहेर आहेत। मात्र याच तुषार आपटेंना भाजपकडून बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलं आणि यामुळे बदलापूर शहरामध्ये संताप व्यक्त केला जातो। आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते। 5 वर्ष 25 वर्ष ते 9 वर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात। तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत त्यावेळेला त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली, त्याला उमेदवारी दिली नाही आणि जो काही निर्णय वरिष्ठांकडून आलेला आहे त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे। ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून। त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले। आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहेत, पण आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले आहेत। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का, इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोललो, पण अजून खटला पेंडिंग आहे। खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो। आणि भविष्यामध्ये यांना सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील। लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय। तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय।